तर आजचा क्लास आपला कोणता आहे, आयफोनला कसं खोलायचं विदाऊट रिस्क. बरेच जण डिस्प्लेची रिस्क सांगते किंवा खोलते वेळी डिस्प्ले खराब होते. तर आपल्याकडे आज आलाय 13 प्रो मोबाईल. 13 प्रो मॅक्स किंवा 15 सिरीजला 14 सिरीजला अपडेटच्या नंतर असे प्रॉब्लेम आले की डिस्प्ले व्हाईट होणं, ग्रीन होणं किंवा ब्लँक होणं. तर कधी कधी डिस्प्ले येत आहे, त्याच्यामुळं शंका डिस्प्लेची पण असू शकते. तर आपण कसं खोलायचं डिस्प्ले एवढं तर शिकणार कमीत कमी. आणि त्याचा एक जम्पर असतो ब्लँक डिस्प्लेचा, जम्पर पण मारून बघू आपण. तर आपली जे टच सेपरेटर मशीन आहे, तर या मशीनवर आपल्याला टेम्परेचर एक 100 पर्यंत सेट करायचं आणि त्याला थोडंसं गरम करायचं डिस्प्लेची समोरची बाजू. त्याच्यामध्ये जे साईडला गॅस किट असतं, जे स्टिकर असतं, आपण डबल टेप म्हणतो त्याला, तर त्याला गॅस किट म्हणते. म्हणजे जे वॉटरप्रूफ असतं मोबाईल आपला. नंतर आपण खोलून फिट केलं तर वॉटरप्रूफ राहत नाही, नंतर आपल्याला परत ते गॅस किट लावावं लागतो. तर हे सगळ्याच नवीन नवीन गोष्टी आपल्याला इव्हेंट मध्ये कळणार आहेत. त्याच्यासाठी आपण इव्हेंटला जाणारच आहे सगळे. तर थोडस गरम होऊ देऊ आपण. 100 टेम्परेचर ठेवून येतं एक जास्तीत जास्त 5 मिनिट ठेवायचं. तोपर्यंत व्हिडिओला आपण पॉज करू. तर आयफोन खोलण्यासाठी काय काय लागेल आपल्याला बघा. एक तर स्क्रूड्रायव्हर लागतील. आता याच्यावर स्क्रूड्रायव्हर वेगवेगळे स्क्रूड्रायव्हर आहेत आपले. हे 5चं सेटच असतं. 700-800 रुपयापर्यंत भेटतं तुम्हाला हे, तर चांगल्या क्वालिटीमध्ये घेतलो तर. आणि जर साधं घेतलो तर साधं तुम्हाला 100 रुपयाला सेट भेटते, 100-150 पर्यंत भेटते. तर याच्यामध्ये वेगवेगळे स्क्रूड्रायव्हर आहेत. हे बघा, याला T3 म्हणतात, आपलं रेग्युलर आहे T4. तसं आयफोनचे जे मोठे स्क्रू असतात मध्ये, स्क्रूच्या वर स्क्रू असतो बघा, त्याच्यावर एक मोठा स्क्रू असतो, हे मोठे स्क्रू काढण्यासाठी असतं. त्यानंतर हे बाहेरचे स्क्रू काढण्यासाठी स्क्रूड्रायव्हर, जे खालचे 2 स्क्रू असतात ते काढण्यासाठी. आता याचे ऑलरेडी आपण स्क्रू काढलेत, स्क्रू ह्या पॉकेटमध्ये. तर हे जे मोठे स्क्रू आहेत तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत आता सध्या, पहिले भेटत नव्हते अगोदर. त्यानंतर आपल्याला लागल एक सेपरेटर, स्क्रीन सेपरेटर. त्यानंतर एक पत्रा लागेल, किंवा बरेच जण ब्लेड न देखील ओपन करतात, किंवा आणखीन बरेच ओपनर आलेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं लागेल ही एक मेकॅनिकचं थिनर टाईपच आहे, एक लिक्विड आहे, किंवा बरेच जण अल्कोहोल देखील वापरतात. अल्कोहोल म्हणजे दारू नाही, तर सेपरेट अल्कोहोल, जे की लॅबमध्ये वगैरे भेटते ते पण आपण यूज करू शकतो. हे जर मध्ये टाकलं तर स्क्रीन खराब होत नाही आपली, लगेच उडून जाते. इथे जर आपण टाकलो एक 2 मिनिटांमध्ये पूर्ण गायबच होते. ही आपलं थिनर नाही वापरायचं, हे थिनर नाही वापरायचं, हे वेगळं थिनर आहे. तुम्हाला दाखवतो, खाली बॉटल आपल्याकडे अर्धा लिटरची. तर भरपूर गरम झालेला आहे आता, तर जास्त पण टेम्परेचरवर ठेवायचं नाही त्याला. तर आता प्रत्येकाला तिथं दिसणार नाही, तिथं खाली ओपन करतो मी. तुबा टाकून बघा सगळेजण. अरे क्लास चालू आहे, व्हिडिओ चालू आहे, शांत बसा, व्हिडिओ चालू आहे. त्याच्यावर जर ग्लास असेल पहिलेचा, तर ग्लास काढायचा आपल्याला. हा, साईडला टाकायचं. निघाला. पत्र घालायची गरज पडली नाही आपल्याला, कारण याच्यामुळं बघा हे कसं सोडून देतं लगेच ग्लू. हे जर तुम्ही बॅटरी काढायला ओपन करायला टाकलो, किंवा फ्रेम मधून आपण डिस्प्ले काढतो, त्यावेळेस जरी वापरलो तरी लवकर डिस्प्ले सोडतं त्याला. तर आपले जे नॉर्मल ओपनर असतील त्याच्यानं पण आपण आता डायरेक्ट ओपन करू शकतो त्याला.
इथं जे आहे डिस्प्लेची आपली फ्लेक्स असते, तर ह्या ठिकाणी आपल्याला घालायचं नाही काहीच, ओपनर वगैरे इथं काहीच लावायचं नाही. ह्या बाजूला जर लावलं तर लाईनिंग येऊ शकते. तर ओपन करायचं आपल्याला ह्या बाजूनं किंवा ह्या बाजूनं. आणि मध्ये जे फ्लेक्स असते त्याच्या फ्लेक्सला जास्त मध्ये घालायचं नाही, असं त्या फ्लेक्सच्या ठिकाणी असं, म्हणजे तुमची फ्लेक्स कटू शकते त्याची. तर हळूहळूच काढायचं आपल्याला. आणि जर अगोदर खोललेला असेल मोबाईल तर लवकर निघेल, तर फर्स्ट टाइम जर खोलायचा असेल तर थोडंसं हार्ड जाईल तुम्हाला. लागलं. आपल्या डिस्प्लेचं काम करायचं ह्याच्यात, त्याच्यामुळे आपण समोरून खोललो. आता 13 सिरीजला तर सगळे समोरून निघतात मोबाईल. आणि जर तुम्हाला 14 सिरीज आहे, 14, 15 आणि 16 आता नवीन आलेली, त्याला जर तुम्हाला मदरबोर्डचं काही काम करायचं असेल किंवा बॅटरी चेंज करायचं असेल, कॅमेरा चेंज करायचा असेल, तर डिस्प्ले काढायची गरज नाही त्यांना. फक्त डिस्प्ले जर चेंज करायचा असेल किंवा डिस्प्लेचं काम करायचं असेल तर 14, 15 आणि 16 सिरीजला तुम्हाला समोरून डिस्प्ले काढावा लागेल. आणि जर बाकीचं काही काम करायचं असेल तर इझी पाठीमागून निघतं ते, डायरेक्ट पॅनल आपल्या मोबाईल सारखं निघतं. त्याला पण असं पेस्टिंग केलेली असते साईडनं, थोडंसं गरम करून काढता येईल तुम्हाला. आता जर 14 एखादी आला आपल्याकडे सिरीजचा तर ते पण तुम्हाला ओपन करून दाखवतो. म्हणजे आता या 13 सिरीज पर्यंत आपल्याला कुठलंही काम करायचं म्हणलं तर काय करावं लागतं, आपल्याला डिस्प्ले काढावं लागतं. आता 14च्या पुढच्या सिरीजला डिस्प्ले काढायची गरज नाही आपल्याला, जेव्हा डिस्प्ले बदलायचा तेव्हा डिस्प्ले काढायचं. आता याचं काम करायचं आपल्याला डिस्प्लेचं, तर कॅमेरा आणि जे हे सेन्सर असतात आपले फेस आयडी, तर त्याच्यावर आपल्याला प्रोटेक्शनचे टेप येतात छोटे, आता खाली आहेत ते आपल्या दुकानात, ते आणलो नाही आपण. तर प्रोटेक्शन टेप लावायचं त्याच्यावर. ह्याला जर आपला हात वगैरे लागला या डॉट प्रोजेक्टरला किंवा ह्याच्या फेस आयडीला, तर फेस आयडीला प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. त्याच्यासाठी काळजी घ्यायची खोलताना येते तुम्हाला. त्याच्यानंतर ह्याचे जे स्क्रू आहेत, जे T3 स्क्रू असतात त्यामध्ये, T3 आणि T4. सगळ्यात अगोदर खोलल्यानंतर आपल्याला बॅटरी डिस्कनेक्ट करायचं, जे की बॅटरीची स्ट्रीप इथं आहे. अगोदर आपल्याला बॅटरी डिस्कनेक्ट करायचं, त्याच्यानंतरच डिस्प्ले वगैरे काढायचं आपल्याला. परत एकदा चेक करू व्यवस्थित निघाला का डिस्प्ले आपला, ज्या कंडिशनला होतं त्या कंडिशनला आहे का बघू आपण. बघा, ज्या कंडिशनला होता व्हाईट स्क्रीनवर त्याच कंडिशनला आहे सध्या. आता जे ह्याचं सोल्युशन आहे, अपडेटमध्ये जर झाला असेल हे तर 100% होईल रिपेअर. जर वॉटर डॅमेज असेल किंवा पडला असेल मोबाईल, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आला असेल याचा, तर स्क्रीन बदलावं लागला आपल्याला, डिस्प्ले बदलावा लागला. तर आता ह्याला अपडेटमध्ये झाल्यानंतर काय सोल्युशन आहे, तर याला एक जम्पर मारायचा असतो मध्ये. तर बरेच डिस्प्लेला वेगवेगळे सोल्युशन आहेत प्रत्येक मॉडेलला. तर बाकीचं जे आपण स्क्रीनवर बघा आता, इकडे हे जे आपलं जम्पर करायचं आपल्याला, तर ह्या दुसऱ्या लाईनला 6व्या नंबरचा आणि इकडच्या पण दुसऱ्या लाईनला 8 नंबरचा ट्रॅक आहे. आपण स्क्रीनवर दाखवू.
6 नंबरचा ट्रॅक दुसऱ्या लाईनला. आणि ह्या दुसऱ्या नंबरचा 8 नंबरचा ट्रॅक लेफ्ट साईडला. चालू आहे ना वरी. कुठलंही मार काय चालतं. तर ह्या मॉडेलचे जे सोल्युशन आहे ते जम्पर मारलेलं आहे आपण. तर बघू आपला डिस्प्ले जे व्हाईट होता हा डिस्प्ले येतो का. आपला जे प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह झालेला. बघू याचा टच वगैरे वर्क होते का प्रॉपर. तर मार्केटमध्ये याचा डिस्प्ले जर घ्यायला गेला तुम्ही सर्व्हिस सेंटरला गेलं सोल्युशन काय याचं डिस्प्ले चेंज करणे. पासवर्ड पण आहे याचा तरी पण आपण चेक केलं. आपला जे प्रॉब्लेम आहे 100% सॉल्व्ह झाला. आता जे जम्पर केलं आपण ते मध्ये त्याच्यावर ईव्ही ग्लू लावायचं आपल्याला आणि थोडस हे करायचं. तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. तर बघा या ठिकाणी आपण ईव्ही ग्लू लावलंय त्याच्यामुळे आपला जम्पर पण तुटणार नाही किंवा मध्ये शॉर्टिंग पण होणार नाही. तर आपण डिस्प्ले कम्प्लीट याला फिट करू. इथं दाखवतो.